हरे कृष्ण मंडळी. काल न्यू इयर होता आणि आम्ही कोंडेश्वरला गेलो होतो महादेवाचे दर्शन करायला. नवीन वर्षाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने केली. तर छोटासा ब्लॉग काढला आहे, ते तुम्ही बघून घ्या. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरे कृष्ण. कोणाचं दर्शन करायला चाललो? महादेवाचं. तिथे जाऊन काय म्हणशील मग? महादेव म्हणजे हर हर महादेव. हर हर महादेव. मला आठवण नाही राहिलं दादू. परत मग कोणाला? मम्मीला सबुरी नाही आहे घरी जायची. मग काय मम्मीला खायची आहे म्हणते मम्मीला. कोणवर बोलत आहे तू? हॅलो 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 माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो बबड्या कुठे चालला तू? बबड्या हॅलो. पोचलो आम्ही. माझा बाबू इथं झोपून गेला. आई बाबा इथं फुलहार घेत आहे. चिव काय घेत आहे तू? नारळ घेत आहे. माकड बघ चिव. माकड झाडावर चढतात. माकड ते येऊन राहिला. बाबू आहे त्याच्याजवळ छोटासा. इकडे छोटस माकड आहे. माकड. प्रसाद काय आहे? हे आहे ना मम्मा. बरं प्रसाद काय घेऊ तू? सांग लवकर चिव. प्रसाद काय हे नाही घेऊ. दादी इकडे ये. कोंडेश्वर महादेव मंदिर अमरावतीवरून साधारणतः 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तिथे आम्ही ऑटोने गेलो होतो अमरावतीवरून. तर तिथे आम्हाला पोचता संध्याकाळ झाली होती. 6च्या वर झाले होते. तर आम्ही मुख्य दारावर आलो. मुख्य दाराच्या थोडं समोर सर्वात आधी गणपतींचं मंदिर आहे. आधी गणपती बाप्पाचे दर्शन केल्यानंतर मंदिराच्या परिसरात आलो. सर्व लोक तिथे बसले होते. दर्शन वगैरे करून छान परिसर होता. आणि तिची पिंड आहे. भोलेबाबाचे दर्शन घेतले. खूप छान प्रसन्न वाटत होतं. नवीन वर्षाची सुरुवात भोलेबाबाच्या दर्शनाने केली. इथे माझ्या बाबू लढत होता कारण की झोपेतून उठला होता तो. त्याच्यानंतर छान असा परिसर आहे. खूप छान वातावरण होतं तिथचं. म्हणजे असं खूप छान वाटलं आम्हाला. नवीन वर्षाची सुरुवात आम्ही भोलेबाबाच्या दर्शनाने केली. तिथेच गौशालासुद्धा आहे. जास्त गाई नव्हत्या, 2 गाई होत्या, पण छान वाटलं. गौशाला होती म्हणून तिथे. नंतर मग आम्ही निघालो तिथून. तिथे एक्सप्लोअर करायला अजून पण म्हणजे पहाड आहे तिथे 100 पायऱ्या आहेत चढून. अजून 2-3 मंदिरं आहेत म्हणे. पण अनफॉर्च्युनेटली संध्याकाळ झाली ती. थंडी पण होती. रात्रीच्या वेळेस तिथे जाता नाही येत कारण की जंगलचे जानवर वगैरे असते म्हणून काय निघालो. मग आम्ही थंडी होती म्हणून तोंडाला वगैरे बांधून घेतलो आणि निघालो. खूप जास्त थंडी आहे इकडे विदर्भात. निघालो मग घरच्यासाठी मूड ऑफ करून कारण की जायला भेटलं नाही ना पुढे. थंडीमुळे तोंडाला तर बांधून घेतलं. पण हा माझा मुलगा मला उघडायला लावत होता कारण की त्याला माझा चेहरा दिसत नव्हता ना.